दररोज आपल्या शरीरात किडनीज एक अतिशय महत्त्वाचे कार्य सतत करत असतात. हे अवयव शरीर स्वच्छ आणि संतुलित ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. जेव्हा रक्त किडनीजमध्ये प्रवेश करते तेव्हा त्यामध्ये हानिकारक टॉक्झिन्स, अतिरिक्त सॉल्ट्स आणि शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांमधून तयार झालेला वेस्ट असतो. किडनीजच्या आत कोट्यावधी सूक्ष्म गाळणी घटक असतात, ज्यांना नेफ्रॉन्स म्हणतात. हे नेफ्रॉन्स रक्तातील नको असलेले घटक वेगळे करतात आणि उपयुक्त वॉटर, मिनरल्स आणि न्यूट्रिएंट्स शरीरात टिकवून ठेवतात. या फिल्ट्रेशन प्रक्रियेनंतर स्वच्छ आणि प्युरिफाईड झालेले रक्त पुन्हा शरीरात पाठवले जाते. यामुळे शरीराचे कार्य सुरळीतपणे चालू राहते. वेगळा केलेला वेस्ट आणि अतिरिक्त द्रव पदार्थ युरिनमध्ये रूपांतरित होतो. हे युरिन युरेटर्सद्वारे युरिनरी ब्लॅडरमध्ये पोहोचते, जिथे ते तात्पुरत्या स्वरूपात साठवले जाते. जेव्हा युरिनरी ब्लॅडर भरतो तेव्हा युरिन शरीराच्या बाहेर सोडले जाते. अशा प्रकारे किडनीज शरीरातील विषारी घटक दूर करून अंतर्गत संतुलन राखण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात.